ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट आपण चर्चेकडे वळतोय आणि चर्चा करत असताना अवधूतजी मी आपल्यापासून सुरुवात करेल. अवधूतजी, लढाई आमची सरकारशी नाहीये, ती भ्रष्टाचाराविरोधात असल्याचं पत्रकार परिषदेत जैन मुनींनी सांगितलं. मग भ्रष्टाचार झालाच कसा आणि केला असेल तर मग तो कुणी? कारण जैन मुनी असंही म्हणतात संपूर्ण व्यवहार जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांनीच रद्द करावा, त्यासाठी धर्मादाय आयुक्तांशी त्यांनी बोलावं. मग यामध्ये भ्रष्टाचारी कोण? हे त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे आणि आरोप केले त्यांनी. ते म्हणतात आणि याचा सरकारशी काही संबंध नाही. विशालजी, एक प्रायव्हेट ट्रस्ट आहे बघा, प्रायव्हेट ट्रस्टने एक करार केलेला आहे एका विकासकाशी आणि तो जो करार आहे तो त्यांनी नियमाप्रमाणे धर्मादाय आयुक्ताकडे दिला. तो सँक्शन साठी दिला नाही, फक्त नोंदणीसाठी दिला, इन्फॉर्मेशन साठी दिला. धर्मादाय आयुक्ताला काहीही अधिकार नाहीये की हा करार बरोबर आहे की चूक आहे बघण्याचा. जर ट्रस्टकडे अधिकार असतील आपली जागा विकण्याचे किंवा डेव्हलप करण्याचे, तशी त्यांची तरतूद असेल कायद्यात तर ते झालं असेल. नसेल तर तो अवैध ठराव ठरतो. धर्मादाय आयुक्ताला फक्त एवढंच बघायचं असतं की या ट्रस्टीना आणि सही करणाऱ्या लोकांना तसे अधिकार आहेत का, तसं ठराव त्यांचा झालाय काय जनरल बॉडीमध्ये, इत्यादी इत्यादी. या टेक्निकल गोष्टी आहेत, मला त्यात जायचं नाहीये. मला एवढं म्हणायचं आहे की जर आज विकासक म्हणत असेल की बाबा जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन मी यातनं माघार घेतो, तर त्या ट्रस्टीचा त्याला एक्सेप्टन्स पाहिजे ना. पण ह्यांनी नुसती माघार घेऊन चालणार नाही, कारण त्यांनी ऑलरेडी पैसे दिलेले आहेत. तर आता देअर हॅज टू बी अग्रीमेंट फॉर कॅन्सलेशन ऑफ द फर्स्ट अग्रीमेंट. कॅन्सलेशनचं अग्रीमेंट परत तयार झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांचा एक कन्सेंट असला पाहिजे दोघांचाही, आणि त्यामध्ये हे पैसे जे आहेत ते त्याला परत मिळाले पाहिजे. जोपर्यंत ते पैसे परत मिळत नाही तोपर्यंत ह्याने दिलेल्या कन्सेंटचा काही उपयोग नाहीये, कारण व्यवहार हा कम्प्लीट झाला पाहिजे. आता हे पैसे जे ट्रस्टीकडे आलेले आहेत ते त्यांनी उपयोगी आणले आहेत, दुसरीकडे टाकलेले आहेत, किंवा त्यांना काही कर्ज असतील ते दिली आहेत, काहीच आपल्याला माहित नाही ना. बरोबर आहे अवधूतजी, जसं तुम्ही म्हणता की याचा सरकारशी संबंध नाही, मात्र दुसरीकडे व्यवहार झालाय हे तर स्पष्ट आहे. सरकारशी काय संबंध आहे, काय संबंध काय? निश्चितच. म्हणून रवींद्र धंगेकर, मला विचारायचं, सरकारचा जर याच्याशी संबंध नाहीये, जैन मुनींना जसं म्हणणं आहे की लढाई आमची सरकारशी नाही आहे, भ्रष्टाचाराविरोधात आहे, मग भ्रष्टाचार झाला कुठे या सगळ्या व्यवहारामध्ये? रवींद्रजी बघा, याच्यामध्ये धर्मदायित्व हे सगळं